नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वंदे भारत एक्सप्रेस आणि त्या वंदे भारत एक्सप्रेसने मी पुण्याहून बसली आहे. पुण्यावरून मी जळगाव जाणार आहे. तर त्याची थोडी माहिती सांगणार आहे की तुम्हाला ते वंदे भारतमध्ये कधी बसलात तर ते सहज सोपी होईल. तर तिला सिटिंग अरेंजमेंट आहे पूर्ण. वरती सामानासाठी पाहू शकता तुम्ही. सामानासाठी चांगली अशी स्पेस दिलेली आहे आणि मोठे रेल्वेचे कर्मचारी अगदी सतर्क असतात. ते नाश्ता, जेवण, चहा, पाणी सर्व आणून देतात, जागेवरच आणून देतात. प्रत्येकाच्या हातात तुम्ही पाहत असाल की वर्तमानपेपर आहे. तर आत्ताच नुकतंच सगळ्यांना पेपर दिलेला आहे वाचायला आणि सुंदर अशी वंदे भारत आहे. आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती तर मी वंदे भारतमध्ये बसलेली आहे. तर त्यातले फंक्शन बघूया आधी गाडीतले आपण. तर इथे छान असं तुम्ही नाश्ता जेवण यावर करू शकतात, काही ठेवू शकतात. त्यानंतर हे असं पुन्हा लावू शकतात किंवा लॅपटॉपने तुम्ही ऑफिसचं काम करू शकतात. नाश्ता जेवण असं करू शकतात, मोबाईल ठेवू शकतात. खाली पाण्याची बाटली ठेवण्यासाठी जागा आहे, पाय ठेवण्यासाठी छान अशी जागा आहे आणि सीटच्या खाली चार्जर दिलेले आहे सुंदर असे आणि चार्जिंग खूप जोरात होते. त्यानंतर हे सीट जे आहे ते मागे पुढे तुम्ही करू शकता, जसं माझं पुढे आहे आणि एक मागे आहे. आणि बऱ्यापैकी अशी सुंदर अशी सुविधा आहे. आणि खिडकी आता बघाल तर अगदी सहज आणि इझी अशी उघडते खिडकी. खिडकी अशी सहज उघडू शकतात तुम्ही आणि मोठी अशी खिडकी आहे. सुंदर अशी वंदे भारत. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.